नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघता आमचा खास शो श्वास गुदमरतोय. नाशिकच्या दुर्घटनेने आज आपण सगळेच व्यथित झालोय. आपण आपले 22 लोक जे आहेत या दुर्घटनेत गमावले. ऑक्सिजन प्लांट लीक होतो काय आणि त्यानंतर ही दुर्घटना घडती काय? पण यामध्ये तांत्रिक चूक आहे की मानवी चूक आहे हे आता तपासाअंती समोर येईलच. पण ह्या चुका जर तांत्रिक असतील तर त्या कशा टाळता येऊ शकतात? राज्यातील ऑक्सिजन तुटवडा हा कसा दूर केला जाऊ शकतो याच विषयी बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत यातले तज्ज्ञ कौस्तुभ बुटाला, ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत श्वास गुदमरतोय या खास शो मध्ये. कौस्तुभ बुटाला यांची मला ओळख करून द्यायची. कौस्तुभ बुटाला यांचं आपलं स्वागत. हे ऑक्सिजन कमिटी पुण्याचे सदस्य आहेत, त्याचबरोबर ते स्वतः IIT इंजिनियर आहेत. ऑक्सिजनच्या विषयाला घेऊन विशेष करून त्यांचं काम सुरू आहे. मला कौस्तुभ पहिला प्रश्न नाशिकच्या विषयाला घेऊन आपल्याला विचारायचा आहे. नाशिकमधली जी दुर्घटना आहे ती नेमकी कशी घडली हे तपासाअंती पुढे येईलच. पण वॉल्व खराब झाला होता, त्याचवेळी त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरला जात होता. या सगळ्या गोष्टींचा सिक्वेन्स जर आपण लक्षात घेतला तर यामध्ये काही तांत्रिक चुका देखील आहेत. त्या आपल्याला कशा टाळता येऊ शकतात? नेमकं काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी आपण स्टँडर्डायझेशन केलं पाहिजे. सध्या काय चालू आहे की एवढी घाई उडालेली आहे कोविडमध्ये. अचानकपणे एवढी ऑक्सिजनची डिमांड महाराष्ट्रात केव्हाच नव्हती. त्यामुळे जो मिळेल, ज्याला जी पार्ट्स मिळतील ते घेऊन कसंही करून आज ऑक्सिजनची पाईपलाईन चालू करायची असं काम चालू आहे. त्याचे योग्य मापदंड म्हणजे जे स्पेसिफिकेशन्स म्हणतो ते व्यवस्थितपणे आम्ही पुण्यात विभागाच्या टेक्निकल कमिटीमध्ये तयार केले. तसेच प्रत्येक विभागाने किंवा महाराष्ट्रातून ते एकत्रितपणे तयार केले पाहिजेत आणि त्या मापदंड किंवा स्पेसिफिकेशन्स प्रमाणेच प्रत्येक पाईपलाईन, प्रत्येक वॉल त्याचं स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे. मग अशा वॉल लिकेजच्या घटना वगैरे कमी होऊ शकतील. बर, पण आता प्रथम दर्शनी ज्यावेळेस तुम्ही ती दृश्य सगळी बघतात नाशिकची, नेमकं आपल्याला काय जाणवतं की काय घडलं असावं? म्हणजे ठीक आहे, याचा तपास होईलच, पण आपला अंदाज काय सांगतो? माझा अंदाज असा सांगतो की जेव्हा हा ऑक्सिजन भरला जात होता तेव्हा तिथलं जे काही सेटिंग आहे, मेकॅनिकल सेटिंग, ते कुठेतरी हल्लं आणि ऑक्सिजनचा फ्लो कमी झाला. आता ह्याच्यात अनेक तांत्रिक भाग असू शकतात, कारण क्लिअर फुटेज व्यवस्थितपणे मी काय ते बघितलेलं नाहीये. पण मला जे प्रथमदर्शनी जे फुटेज बघितलं त्यातून असं वाटतं बरेच गोष्टी असतात की काही वेळा पाईपलाईन तुमची फ्रीज होते. ओके, तुमचा जेव्हा क्रायोजेनिक फॉर्म मध्ये लिक्विड ऑक्सिजन जेव्हा तिथे आत जात असतो तेव्हा त्याचं टेम्परेचर मायनस मध्ये असतं. खूप थंड असतं. क्रायोजेनिक मध्ये फॉर्म मध्ये लिक्विड ऑक्सिजन जेव्हा तयार करायचा तेव्हा त्याला अक्षरशः जेव्हा तो बाहेर सोडला जातो तेव्हा बर्फ साठतो तुमच्या पाईपलाईनच्या भोवती. अनेक वेळा काय होतं की तुमच्या पाईपलाईन मध्ये बर्फ तयार होऊ शकतो. जर पाईपलाईन चं डिझाईन प्रॉपर नसेल तरी लिक्विड ऑक्सिजन पास होताना त्याच्यातून बर्फ तयार होऊ शकतो, लिकेजेस होऊ शकतात. जर तुम्ही स्टँड बाय पाईपलाईन, मी नेहमी लोकांना सांगतो की डिझाईन करताना एका टँक मधून दोन आउटलेट्स मधून तुम्ही ऑक्सिजन बाहेर काढा आणि तो पुन्हा पुढे एकत्रित करा आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन हॉस्पिटल प्रिमायसेस मध्ये करा. जर म्हणजे एखादी पाईपलाईन कट झाली, वॉल डॅमेज झाला तरी तुम्हाला ऑक्सिजन तुमच्या हॉस्पिटल प्रिमायसेस मध्ये पोहोचेल. असे अनेक गोष्टींचे प्रिकॉशन्स तिथे, म्हणजे त्यातली कुठलीही गोष्टीचा अपवाद तिथे झालेला असू शकतो आणि त्यामुळे असं लिकेज होऊ शकतं. तुम्ही बहुतांशी ऑक्सिजन प्लांटची तपासणी देखील आपण करता जिथे जिथे हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये हे प्लांट बसवण्यात आलेले. आता जसं तुम्ही तांत्रिकदृष्ट्या सोप्या भाषेत हे पण स्पष्ट करून सांगितलं की त्याचं वितरण नेमकं कसं व्हायला हवं, पण आता काय पारंपरिक पद्धत सेटिंगच्या बाबतीत तुम्हाला काही हॉस्पिटलच्या आवारात दिसून येते? हो, मला असं दिसून आलं. आतापर्यंत आपण लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट, ज्याला आपण LMO म्हणतो, म्हणजे मोठ्या टाक्या असतात ज्याच्यामध्ये या टँकर्स मधला ऑक्सिजन साठवला जातो, ते आपण उभे करत नव्हतो. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी तशी या देशाला आणि ह्या राज्याला तशी बऱ्यापैकी नवीन आहे. आता ही जेव्हा पहिल्यांदा जेव्हा LMO चे प्लांट जेव्हा उभे केले गेले तेव्हा लोकांना माहिती नव्हतं की ह्याचा व्हेपरायझरचं डिझाईन म्हणजे लिक्विड ऑक्सिजन गॅसियस फॉर्म मध्ये, म्हणजे वायू रूपात जेव्हा तयार होतो, द्रव्य रूपातून वायू रूपात तयार होतो, जे तुम्हाला त्याच्यासाठी जो व्हेपरायझर लागतो त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, नंतर त्या व्हेपरायझरचं कॅपॅसिटी किती असली पाहिजे. जर त्याची समजा कॅपॅसिटी 100 असेल, आपण असं घेऊया, तर ऍक्च्युली जेव्हा वापरता पद्धती ती 70%च वापरली जाते, 30% केव्हाच वापरता येत नाही. हे सगळे डिझाईनचे मापदंड आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्यानंतर ऑक्सिजन व्हेपरायझरवर
ऑक्सिजन जेव्हा खूप प्रमाणात पास होतो तेव्हा वेपरायझरवर बर्फ जमा होतो. हं. जेव्हा बर्फ जमा होतो तेव्हा तो बर्फ काढण्यासाठी त्याच्यावर जर म्हणजे सोपी साधी पद्धत म्हणजे पाण्याचा वर्षाव चालू ठेवला पाहिजे. बर. पण हा आता काही ठिकाणी तो मनुष्य हातात टोटी धरून उभा करतात. काही ठिकाणी आता लोकांनी शिकलेत आणि त्यांनी प्रॉपर त्याच्यावरती पाण्याची धार कशी पडेल याची ऑटोमॅटिक सोय केलेली आहे. काही वेळा पाणीच संपतं, म्हणजे रिसायकल नाही केलं गेलं तुम्हाला पाण्याची समस्या मिळते. काही वेळा मनुष्य कुठेतरी सुट्टीवर निघून जातो आणि मग बर्फ साठतो तो परत येईपर्यंत, आणि मग ऑक्सिजनचं प्रेशर कमी होतं. कौस्तुभ, ऑक्सिजन नुकतंच तुम्ही काही ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. बर्फ साठणं हा जो एक प्रकार आहे, त्यातनं काय दुर्घटना घडू शकते? बर्फ साठल्यानंतर पुन्हा त्या तुमच्या व्हेपरायझरची कॅपॅसिटी खूप कमी होऊन जाते. आणि जर तुम्हाला सफिशियंट प्रेशरनी तुमच्या व्हेंटिलेटर्सला, तुमच्या HFNO ला, तुमच्या ऑक्सिजन पाईपलाईनला जर तुम्हाला ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, रुग्ण गुदमरू शकतो. आणि त्यामुळे बर्फ साठला की अजून वेपरायझरची कॅपॅसिटी कमी होते. बर्फ मुळात केव्हा साठतो? जेव्हा वेपरायझर बऱ्यापैकी फुल कॅपॅसिटीवर ऑपरेट होतो तेव्हा. म्हणजे तेव्हा जोरात ऑक्सिजनची डिमांड हॉस्पिटलच्या प्रेमाइसमध्ये असते. आणि त्याच वेळी जर त्याच्यावर बर्फ साठत राहिला तर मग त्याची फंक्शनॅलिटी आणि कमी कमी होत राहते. म्हणजे एकीकडे सप्लाय ची मागणी जास्ती आणि पुरवठा कमी कमी होतो आणि अजून बर्फ साठतोय. असं होऊन आपल्या पेशंटचा प्राण त्याच्यात गमवायची वेळ येऊ शकतो, किंवा ते गुदमरू शकतात, किंवा त्यांना हायपॉक्सिया होऊ शकतो. असे अनेक कॉम्प्लिकेशन्स त्यात होऊ शकतात. म्हणजे आता हे तर तुम्ही जिथे बर्फ साठतो त्या सगळ्या प्लांटबद्दल तुम्ही सांगितलं आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या सांगितल्या. पण आता पुन्हा एकदा नाशिकच्या दुर्घटनेकडे येतो. आज तसंच काहीसं घडलं असावं का? बर्फ साठण्याचा मुद्दा नाही, पण व्हॉल्व नादुरुस्त होणं, त्यात ऑक्सिजन त्याच्यामध्ये फील होतोय आणि दुसरीकडे मग कुठेतरी या सगळ्या सिस्टीमवरचं प्रेशर वाढलं आणि त्यातनं ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होऊ शकला नाही. अशी शक्यता दाट आहे की असे फेलियर्स होतात. आणि असे फेलियर न होण्यासाठी फेल सेफ मेथडनी तुम्ही ऑक्सिजन हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये नेला पाहिजे. वॉल्स तुमचे स्टँडर्डाइज आणि अतिउच्च दर्जाचे असले पाहिजेत. आपल्या इथं काही चांगल्या कंपन्याज आहेत ज्या DRDO ला सप्लाय करतात. जेव्हा आम्ही पुण्याची ऑक्सिजन कमिटी फॉर्म केली तेव्हा काही तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्यात चांगले DRDOचे इक्विपमेंट्स तिथे वापरायचा प्रयत्न केला बऱ्याचशा ठिकाणी. काही ठिकाणी आता घाई असल्यामुळे जे मिळतं ते वापरायचं, शॉर्टेज असतं, किंवा नीटची माहितीच नाहीये. या विषयाची नीटची माहितीच नाही. ऑक्सिजन विषय आपल्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन आहे. याच्या आधी जो आपल्याला ऑक्सिजन लागायचा तो आपण जम्बोच्या मार्फतच छोटे छोटे हॉस्पिटल्समध्ये हे काम होतं. अगदी जी मोठी हॉस्पिटल्स आहेत तिथेच फक्त ऑक्सिजनचा कॉन्सन्ट्रेटरचा प्लांट किंवा LMO वगैरे असे होते. बाकी ठिकाणी तर जनरली ऑक्सिजन विषय नवीन असल्यामुळे बऱ्याच चुका आता मापदंड माहिती नसल्यामुळे होत आहेत. बरं कौस्तुभ, दुसरा एक मुद्दा आपल्याला असा विचारायचा की सध्या ज्या ज्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये ऑक्सिजन प्लांट आहे तो त्या प्लांटची देखरेख करण्याच्या दृष्टिकोनातून दोन पर्याय समोर ठेवलेले आहेत. एक तर परमनंट स्टाफ नियुक्त करण्यात आलेला आहे आणि दुसरं एक तर ते आउटसोर्स म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी ते कंत्राटी तत्वावरती देण्यात आलेलं आहे. यामध्ये काय उणीवा आपल्याला दिसतात? एक तर जो नियुक्त स्टाफ आहे तो या नवीन टेक्नॉलॉजीला घेऊन ट्रेन नाहीये, त्याला माहित नाहीये, आणि दुसरं जो कंत्राटी तत्वावर काम करतोय तो देखील अचानक एवढी मोठी डिमांड वाढू शकते आणि आपल्याला एवढं काम करावं लागेल या विषयाला घेऊन अजूनही अनभिज्ञ आहे. असं काही आहे का? नुसतं अनभिज्ञ असंच नाहीये, तर याच्यात बरेच मुद्दे असे असतात की ऑक्सिजन हा विषय खूप नाजूक आहे. अनेक ठिकाणी तुमचे अलार्म आणि व्हॉल्व्स असतात ज्या पाईपलाईन मध्ये. जेव्हा नवीन मनुष्य असतो, जर त्याला प्रत्येक व्हॉल्व, प्रत्येक सेटिंग ही जर अवगत नसेल तर इमर्जन्सीच्या वेळी तो रिस्पॉन्ड करू शकत नाही. जेव्हा पुण्यामध्ये आम्ही पाहणी केली जम्बो कोविडची, तेव्हा सगळ्यात आम्ही प्रत्येक स्टाफला ऑक्सिजनचे व्हॉल्व्स प्रत्येक माहिती आहेत की नाही, पाईपलाईनचं डिझाईन माहिती आहे की नाही, हा स्टाफ त्या पाईपलाईनची अवगत आहे की नाही. तर अचानक नवीन मनुष्य आणला, त्याला 2-4च महत्वाचे व्हॉल्व दाखवले आणि बाकी गोष्टी माहिती नसतील आणि इमर्जन्सी झाली तर ते खूपच घातक होऊ शकतं. तर अशा चुका होत आहेत आणि त्याच्यासाठी व्यवस्थितपणे ऑक्सिजन त्याच्याबद्दलची माहिती हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन नाही पूर्णपणे नाहीये. परवाच मी आपल्याला एका ठिकाणी आपण जी मी पाहणी केली त्यात पूर्ण बर्फ साठलेला असा प्लांट मी बघितला. मी त्यावर त्वरित त्यांना सूचना दिल्या, मग त्यांनी स्प्रिंकलर लावून त्याच्यावरचा बर्फ काढला. आता काही ठिकाणी तर फायरचा जो स्टाफ आहे, जो हॉस्पिटलमध्ये फायर बघतो, त्यालाच ऑक्सिजनच्या प्लांटवर देखरेख करायचं काम दिलेलं आहे. तर हे सगळं जर त्या लोकांना प्रॉपर टेक्निकल नॉलेजच दिलेलं नसेल तर मग असे अनेक अपघात संभवतात. त्यामुळे प्रॉपर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशननी त्यांच्या स्टाफला पाईपलाईनच्या डिझाईनची अवगत करून दिलं पाहिजे. ज्या माणसाकडून तुम्ही किंवा ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या
कन्सल्टंटनी तुमची पाईपलाईन डिझाईन केली, ज्या कंपनीने ती इन्स्टॉल केली त्या सगळ्यांना तुम्ही बोलून तुमच्या सगळ्या स्टाफला अवगत करून दिलं पाहिजे. ऑक्सिजनच्या पाईपलाईनचे डिझाईन्स प्रत्येक ठिकाणी तुम्ही तयार करून वॉलच्या मार्किंग सकट ठेवले पाहिजेत हॉस्पिटलमध्ये डिस्प्लेमध्ये. म्हणजे त्या सेक्शनमध्ये काही फॉल्ट आला तर नवीन मनुष्य असेल त्याला कळत नसेल तर ड्रॉइंग बघून तरी तो वॉलचं सेटिंग नीट करू शकतो. तसेच तुम्ही टँक मधून ऑक्सिजन जेव्हा तुम्ही घेऊन येता तुमच्या हॉस्पिटल प्रिमाइसमध्ये त्याला फेल सेफ मेथडनी तो आणला पाहिजे. म्हणजे जर कुठला एक सिंगल कटनी पूर्ण हॉस्पिटलची कॅपॅसिटी डाऊन नाही झाली पाहिजे. तसेच आता वेगवेगळ्या सोप्या भाषेत सांगा ना कौस्तुभ, म्हणजे कसं म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्ही एकच वेपरायझर जर आता तुम्ही एक 6000 लिटरचा आपण समजा तुमच्याकडे एक ऑक्सिजनचा एलएमओचा प्लांट आहे, त्याला तुम्ही एकच वेपरायझर लावला, एकाच वेपरायझरच्या थ्रू तुम्ही सगळं ऑक्सिजन हॉस्पिटलच्या प्रेमाइसमध्ये आणताय आणि समजा तो वेपरायझर किंवा तो वॉल फेल झाला किंवा पाईपलाईन कट झाली, काही प्रॉब्लेम झाला त्या पाईपलाईनला, तर तुमचा पूर्ण सप्लाय डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे तो पर्याय दुसरं काहीच केलेलं नाही, दुसरा पर्याय वॉल नाहीच आहे असं. हा, 2 वॉल तुम्ही ठेवले पाहिजेत. तुम्ही 2 वॉलच्या थ्रू वेपरायझर मध्ये ऑक्सिजन घेऊन गेला पाहिजे किंवा 2 वेपरायझर करून तो ऑक्सिजन म्हणजे दोन्ही वॉलची फुल कॅपॅसिटी, म्हणजे एक अख्खा बंद पडला तरी पूर्ण कॅपॅसिटी दुसऱ्यावर चालली पाहिजे असं तुम्ही डिझाईन केलं पाहिजे. ह्याला आम्ही N+1 रिडंडन्सी म्हणतो. म्हणजे जर एक बंद पडलं तर अजून एक स्टँड बायला आहे. या पद्धतीने तुमच्या वेपरायझरचं आणि पाईपलाईनचं डिझाईन. मग कौस्तुभ, आपण असं म्हणूयात का की नाशिकच्या दुर्घटनेमध्ये पर्यायी व्यवस्थाच नव्हती? आता मी तिथली ऍक्च्युअली परिस्थिती जागेवरची बघितल्याशिवाय मी आपल्याला त्याच्यावर कमेंट करू शकणार नाही, कारण ते योग्य नाही, अयोग्य होईल असं मला वाटतं की जोपर्यंत मी टेक्निकल डिझाईन बघत नाही तर त्याच्यावर कमेंट करणं. पण अशी शक्यता असू शकते, ती नाकारता येत नाही असं मी म्हणेन. बरं, दुसरं असं, आग लागली की आग कशी विझवावी, भूकंप झाला की त्या दृष्टीने काय केलं जावं, याचं एक मॉकड्रिल कायम होत असतं. आणि आता आजची ही जी घटना आहे यानंतर हॉस्पिटल प्रशासनाला सुद्धा याबद्दलचं प्रशिक्षण घेऊन असे मॉकड्रिल करण्याची गरज आहे का? कारण आज जेव्हा नाशिकची घटना घडली, किओस होता, कुणीच काही करू शकत नव्हतं, पेशंटला ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, काही पेशंट्स त्या क्षणाला दगावले, डॉक्टर तिकडे लक्ष देत होते, अर्ध लक्ष त्यांचं की केव्हा ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होतो यावरती होतं. 100% अशा मॉकड्रिल व्यवस्थितपणे प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रिमायसेसनी केल्या पाहिजेत. माझ्या इन्स्पेक्शनच्या वेळी मी बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी बघितल्या की कंट्रोल पॅनल्स हॉस्पिटलनी लावली नाहीये, डायरेक्टली जम्बोहून ते ऑपरेट करतायत. प्रत्येक ऑक्सिजन गोष्टीची एक रचना असली पाहिजे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो आपल्याला की जर तुमचे जर जम्बो सिलेंडरची बँक जर तुम्ही बाहेर लावलेली असेल तर तुमच्याकडे रिडंडंट मध्ये NRV बेसिसवरती, नॉन रिटर्न वॉल बेसिसवरती तुमच्याकडे अजून एक त्याला एक स्टँड बाय व्यवस्था, रिझर्व ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा तुमच्याकडे बँक असली पाहिजे. जेव्हा तुमचं प्रेशर मेन बँकचं जर चुकून ड्रॉप झालं तर त्याचा अलार्म वाजला पाहिजे आणि त्यावेळी तुमच्या रिझर्व बँकनी तात्पुरत्या वेळेपुरता ऑक्सिजन सप्लाय चालू ठेवला पाहिजे. जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती ड्युरा सिलेंडर वापरत असाल तर त्याला जम्बोचा बॅकअप पाहिजे. जर तुम्ही खूप मोठा एलएमओ वापरत असाल, याचा अर्थ तुमच्या ऑक्सिजनची रिक्वायरमेंट तुमची खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या हॉस्पिटलला आहे, तर त्याला रिझर्व्ह मध्ये तुमच्याकडे एखादी ड्युरा सिलेंडरची बँक पाहिजे की 4 तास, 5 तास, 7 तास कुठलाही जर दुर्घटना घडली तर ती पूर्ववत होण्यास पडता जो वेळ आहे तेवढ्या वेळापुरती तुमच्याकडे बॅकअप सिस्टम तुमची चालू झाली पाहिजे. जर ती नसेल तर मग मेन सिस्टमला काही प्रॉब्लेम झाल्यास खूप मोठ्या दुर्घटना होऊ शकते हॉस्पिटलमध्ये. तसेच तुम्हाला अशी अरेंजमेंट करता आली पाहिजे की ऑक्सिजनचा जर तुटवडा होत असेल तर वेळेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची टेक्नॉलॉजी देशभरात आणि राज्यभरात लावून घेतली पाहिजे. आता त्या टेक्नॉलॉजीला एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही हवेतलाच ऑक्सिजन घेता, पण त्याचा मायनस पॉईंट असा आहे की त्याचं सॅच्युरेशन जे असतं ते 93% असतं आणि जे इंडस्ट्रियल ऑक्सिजन आपण जो आणतो त्याचं जे सॅच्युरेशन असतं तर ते 98%, 99% अशा टाईपची त्याची प्युरिटी असते. बिलकुल कौस्तुभ, त्या मुद्द्याला तुम्ही पूर्ण कराच, पण मी पुन्हा या अर्थाने या मुद्द्याकडे येतोय परत एकदा की आता हे तहान लागल्यानंतर वीर खोदण्यासारखं आहे का? कारण जसं तुम्ही म्हणालात की एक पर्यायी बँक असली पाहिजे ऑक्सिजनची प्रत्येक हॉस्पिटलला. आता बहुतांशी खाजगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला असाल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही जाता, म्हणजे आज तर सरकारी हॉस्पिटलमध्ये हे घडलं, पण हेच जर खाजगी हॉस्पिटलमध्ये घडलं असतं आणि तिथे जर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी नाहीये तर ती किती तुमच्या बघण्यात येते, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. पण वेळ झाले का ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर हा संवाद असा सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा नाशिकच्या दुर्घटनेनंतर आपण चर्चा करणार आहोत. पुण्याहून ऑक्सिजन कमिटीचे सदस्य कौस्तुभ बुटाला आपल्याबरोबर आहेत. कौस्तुभ बुटाला, आपण ज्या प्रणालीचा उल्लेख केलात की एकाच वॉल्वमधनं ऑक्सिजनचं वितरण होतं, मग अशा वेळी तिथे जर बिघाड झाला तर त्वरित दुसरी काही अल्टरनेटिव्ह ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली नसते. पण अशा पद्धतीची प्रणाली आपल्याला राज्यातल्या कोणत्या खाजगी हॉस्पिटलमध्ये, म्हणजे काही खाजगी हॉस्पिटलमध्ये बघायला मिळाली का, किंवा काही आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ती आहे का? जर नसेल तर ती आता काळाची गरज आहे का? मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये तर हे सगळं नॉलेज माहिती आहे. जसं जर आपण ससूनमध्ये गेला तर आम्ही प्रत्येक ठिकाणी तिथे स्टँड बाय बँक डिझाईन केलेली आहे. जम्बो कोविडमध्ये सुद्धा स्टँड बाय बँक डिझाईन केली होती. आम्ही ऍज ए ऑक्सिजन कमिटी त्याची कॅपॅसिटी वाढवायला सांगितली होती, पण स्टँड बाय बँक होती. ओके, प्रत्येक ठिकाणी ती नाही असं मी म्हणत नाही, पण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ती 100% पर्यायी व्यवस्था ही नाही आहे आणि एकाच मेन सोर्सवर डिपेंडन्सी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ती नसली पाहिजे. आणि त्याचे रूल रेग्युलेशन आता वेळ आलेली आहे की गव्हर्नमेंटनी त्याचे फिक्स रूल अँड रेग्युलेशन केले पाहिजेत. कारण कोविड हा विषय काय एवढ्याच संपण्यातला नाहीये. आपण बघितलं की युरोपमध्ये सुद्धा दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट आली आणि ह्या जे डबल म्युटेशन, ट्रिपल म्युटेशन असे वेगवेगळे म्युटेशन्स होत आहेत व्हायरसचे. आणि कदाचित असं होऊ शकेल की खूप म्युटेशन झाल्यानंतर आपल्या लसही प्रभावी ठरू शकणार नाही, असे बरेच एक्सपर्ट्स वेगवेगळ्या मुलाखतीतून टीव्हीवर आणि वेगवेगळ्या व्हाईट पेपर्स मध्ये लिहित आहे. हे सगळं होत असताना आपल्याला आता कोविड सोबत खूप वर्ष कालावधी घालवायचा आहे किंवा विषाणूंची, याच्या म्युटेशन झालेल्या विषाणूंची लढायचं आहे, हे लक्षात घेऊन आपण चाललं पाहिजे. कारण आजच बघा ना, ब्रिटनमध्ये 100% व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी भारतीयांना बॅन करून टाकलं. कारण त्यांना माहिती आहे की म्युटेशन झालेला व्हायरस जर खूप म्युटेशन झालं तर तो लस, काही गॅरंटी नाही की लस त्याच्या विरुद्ध प्रभावी ठरू शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे आपल्याला आकलन नाही आहे, कारण हा विषय पूर्णपणे नवीन आहे. त्यामुळे ऑक्सिजनची व्यवस्था परमनंट झाली पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे PSA नावाची टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यात आपण अल्युमिनियम सिलिकेटचं झिओलाइट नावाचं मटेरियल असतं, ते त्याच्यावरती हवा मोठ्या प्रमाणात कंप्रेस स्वरूपात पाठवली जाते आणि ती पाठवल्यानंतर झिओलाइट त्यातलं नायट्रोजन रोखून घेतं, फिल्टर्सद्वारे त्यातल्या इम्प्युरिटी काढली जाते आणि फक्त 93% 95% असा सॅच्युरेटेड ऑक्सिजन त्यातून बाहेर पडतो. म्हणजे हवेतून आपण ऑक्सिजन तयार करतो. अशा प्रणाली वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आता बसवणं खूप गरजेचं आहे. अशी प्रणाली बसवत असताना तर ह्या प्रणालीला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय लागतो. हे लक्षात घेऊन इलेक्ट्रिसिटी सोबत जनरेटरची सफिशियंट मोठ्या कॅपॅसिटीच्या जनरेटरची तिथं व्यवस्था असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याला स्टँड बाय, म्हणजे जर ह्यातलं काही फेलियर झालं, काही प्रॉब्लेम झाला, शेवटी तो एक मेकॅनिकल कंपोनंट आहे, त्याला फेलियर होऊ शकतं. हे लक्षात घेता त्याला स्टँड बाय बँक्स असल्या पाहिजेत. अशाच तऱ्हेचे स्ट्रक्चर जर सगळीकडे आपण केले तर ऑक्सिजन पुरवठाही सुरळीत राहील, प्रॉब्लेम्सही येणार नाहीत आणि आपल्यावर जो अचानक तुटवडा येतोय तो कमी होऊ शकतो. आता ह्याच्यात अडचण काय? अडचण एक तर अशा प्रकारचे ऑक्सिजन जनरेटर तयार करायला 3 ते 4 आठवड्याचा वेळ लागतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये खर्च, आपण त्याला कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे त्याला आर्थिक भार हॉस्पिटलवर लगेचच पडतो. त्यामुळे ही गोष्ट बसवायला लोक जरा मागं पुढे असतं की एवढा मोठा एक्सपेंडिचर करायचा, मग पुढे त्याचा योग्य उपयोग होईल की नाही. त्याचा लॉंग टर्म फायदा होतो. लॉंग टर्म फायदा आणि आता ते सगळ्यांच्या लक्षात आलंय. आत्ताच केंद्र सरकारने तुम्ही बघितलं तर 100 ऑक्सिजन जनरेटरची ऑर्डर प्लेस केली अशी हेडलाईन दिली. माझ्या मते केंद्र किंवा राज्य, सगळ्या राज्यात, महाराष्ट्र राज्य असं नाही म्हणणार, सगळ्या राज्याकडून आणि केंद्राकडून ह्या विषयात दिरंगाई झाली असं म्हणू शकतो आपण. खूप आधी पहिल्या वेव्ह नंतरच असे ऑक्सिजन जनरेटर आपण सगळीकडे देशभरात उभे केले पाहिजे होते, म्हणजे आपल्याला आता होणाऱ्या ऑक्सिजन टंचाईला तोंड देता आलं. त्याच्यावर बरं, शेवटचे 2 मिनिटात माझ्याकडे कौस्तुभ, झटकन सूचना की तांत्रिक दृष्ट्या 1, 2, 3 ह्या गोष्टी लगेच केल्या पाहिजेत, जेणेकरून आज जी घटना घडली आहे नाशिकमध्ये ती इतर ठिकाणी घडणार नाही. सगळ्यात पहिलं तुमच्या पूर्ण स्टाफला प्रशिक्षण द्या. ऑक्सिजनसाठी वेगळा स्टाफ नियुक्त करा. त्यांना टेक्निकल असलेला स्टाफ तुम्ही नियुक्त केला पाहिजे. इतर डिपार्टमेंटच्या स्टाफला ते दिलं नाही पाहिजे. नंबर 1. नंबर 2, तुमचे ड्रॉइंग्स क्लिअर ठेवा. तुम्ही ज्या प्रकारे केलेलं आहे त्या सगळ्याची माहिती लगेचच उपलब्ध ठेवा. नंबर 3, तुम्ही पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था ठेवली पाहिजे. नंबर 4, जर तुम्ही या स्टँडर्डायझेशन, सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येक कंपोनेंट ऑक्सिजन पाईपलाईनचा घेताना तो स्टँडर्डाइज असला पाहिजे. त्याचं डिझाईन एखाद्या चांगल्या कन्सल्टंट कडून करून घेतलं पाहिजे
आणि मगच तुम्ही ऑक्सिजनची सिस्टम लावली पाहिजे. प्रत्येक जो कंपोनंट आहे, व्हॉल्व्स वगैरे, पाईपलाईन वगैरे, ह्याचे स्पेसिफिकेशन स्टँडर्ड असले पाहिजेत. BIS स्टँडर्ड किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही ते करायला काही हरकत नाही. आणि ते जर केलं तर मग चांगली रिलायबल ऑक्सिजन प्रणाली हॉस्पिटल्समध्ये उभी राहू शकते. धन्यवाद कौस्तुभ, या सगळ्या माहितीबद्दल. फार मुद्देसूद आपण खरं तर यातली ही सगळी प्रणाली स्पष्ट केली, कारण हे खूप तांत्रिक आहे, पण ते लोकांना समजलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे की नेमकं काय घडतंय. पण यातनं मला या सगळ्या संवादातनं जे उमगलं ते असं आहे की जर आपल्या हॉस्पिटलच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली जर आपल्याकडे असेल तर त्यामध्ये वेळच्या वेळी, म्हणजे जर तांत्रिक बिघाड असेल तर वेळच्या वेळी त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. ती दुरुस्ती करणारा एक परमनंट स्टाफ तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यामध्ये काही बदल देखील काळानुरूप तुम्ही करणं गरजेचं आहे. तरच आजची जी दुर्घटना घडली आहे, ज्यात आपण आपले 22 लोक गमावलेले आहेत, 22 लोक जे खरं तर व्यवस्थित होऊ शकले असते, पण नाहक या तांत्रिक बिघाडामुळे आपण ते गमावून बसलो. ती घटना पुन्हा होणार नाही आणि जर ती झाली तर लक्षात घ्या, व्यवस्थेला जनता माफ करणार नाही. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.